मौसम मस्ताना पाहून आम्ही निघालो आता नवेगावला जायसाठी. नवेगावला जायला निघलो, थंड थंड वातावरण होता. महेश भाऊचा आज बर्थडे होता. चला म्हणलं चाललाच जावा. जाता जाता पायतून त्या बांध्या काव कशा भरल्या होत्या, मनमान्य पाण्यानं भरल्या होत्या इकडच्या बांध्या. तरी जोरदार अजूनही पाऊस सुरूच होता, काही बंद झालाच नव्हता. मग आम्ही रस्त्यात जाता जाता एक दुकान पाहिलं ना थांबलो, कारण आम्हाला घ्यायचा होता केक. आज महेश भाऊच्या म्हणला बर्थडे सेलिब्रेट करून टाकू नवेगाव मध्ये. आलो न दहा अमर पूर्ण केक पाहायला लागला. एक एक केक पाहून पाहून फायनली आहे ना एक केक पसंत केला. हा केक आम्ही घेतलो न काकूला म्हणला पॅक करून दे ना. आम्ही निघालो न वापस. वापस निघालो न तुषार भाऊला म्हणला चल आता गाडी काढू ना आम्ही आपण जाऊ बांधाकडे म्हणून. बसलो न गाडीमध्ये. नाही स्प्रे की मी हातात पकडून तावच खात होतो. कधी कधी पोहोचतो ना स्प्रे मारतो महेश भाऊवर म्हणून. पाहता पाहता पोहोचलो ना आम्ही नवेगाव बांध. बांधावर पोहोचल्याबरोबर अरे दिसते ते टोरोवाले. हे टोरोवाले पोरं मस्त मोजूर होते. हप पराले कुठे पराले तर तिकडे गेले. आम्ही म्हणलो जाऊ दे त्याला. मग आम्ही केक काढला, कॅन्डल बिंडल पेटवली महेश भाऊना. नाही याच्यावर वर्षाव चालू केला आम्ही स्प्रेच्या. याला पुरा पांढरा पांढराच करून टाकलो ना. बघ पाय ना माझ्यावर ताव खायला पाहिजे. मग महेश भाऊ म्हणते तुम्ही तिकडे झगडा काही करा म्हणते. ये रे बाबू म्हणते केक चारून देतो. याला केक चारून दिला. पायता पायता मग मी गेलो, केक खाल्लो दाबून. एक नंबर होता केक. घे हे म्हणला फोटो काढून टाकू आम्ही. मग बगमारीची फोटो मी काढलो न. बगमारीनं बापा केक पकडला न खावाचा केक होतो तर त्यानं पेंटिंगच करणे चालू केलं. त्याच्या चेहऱ्यावर डिकवलं न बिचाऱ्याच्या. तो तरी पाय ना मासूम सारखा बरोबर लावून देते लहानच्या पोरासारखा. मग त्याने केक चारून दिला न. तुषार भाऊने केक चारून दिला. न मग आता म्हणलं चला आता केक चारणी चोरणी बहुत चालला. लगेच हे टोरोवाला आलं. टोरोवाला आलं याला बहुत या बी म्हणलं तुम्ही केक खायला. हे आलं मग. हे तर मुजरच होतं. मस्त मस्त्या करत करत आलं. बड्डे गिड्डे सेलिब्रेट करू लागला. बहुत मजा आली तिथे. याने महेश भाऊला वीस केला, केक गिक चारून दिला. हॅपी बर्थडे का भाऊ म्हणतात. महेश भाऊ मस्त खुश. महेश भाऊचा बर्थडे जोरदार सेलिब्रेशन झाला. म्हणलं चला बे पोट्टे म्हणलं भाऊ सेलिब्रेशन झाला आता भेल खाऊ. इथे आलो ना आम्ही. मावशीला म्हणलं भेल बनव बढिया. कडकडीत भेळ बनवलं ना मावशीनं. न मावशीनं दिलं न मग सगळे भेल. तर भेल खावायला बसल्यावर पाहिना मग भाऊ गमुगत खात आहे आणि हा बाबा असाच ताव खात आहे. त्याच्या खाना पाहून हा आपला अमर मनमान्य हसून राहिला. तो पाहिना बोकाच्या बोका भरून राहिला. बाबूराव बाबा कसा होईल बाबू. मग आम्ही निघलो थोडंसं निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घ्यायसाठी. शेती आस्वाद घेता घेता आम्ही मच्छी पाहिलं. बहु मोठी मच्छी होती. मग मूडच झाला. उचलून मच्छी तर निघलो मग ढाब्यावर जायसाठी. ढाब्यावर दिलून बनवायला. न मग तिथे ढाब्यावर पोहोचल्याबरोबर त्यानं फ्राय करून दिलं ना. ती फ्राय केलेली मच्छी आम्ही खाल्लो ना. मग बहुत वेळ झाली होती. आता म्हणला जेवा लागते. मग निघलो ना आम्ही घरी जायसाठी.